नमस्कार, आरतीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला जैन पद्धतीचा किचन किंग मसाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते आता आपण बघूया। इथे मी घेतलेले आहे 2 चमचे धने, 1 चमचा चण्याची डाळ, 1 मोठा चमचा बडीशोप, 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा कसुरी मेथी, 1 छोटा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे, 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3-4 तेजपान घेतलेले आहेत, 1 चमचा मिरे घेतलेले आहे, 1 कलमीचा मोठा तुकडा घेतलेला आहे, 1 जावेत्री आणि 1 चक्री फूल घेतलेला आहे, 7 ते 8 हिरवी वेलची घेतलेली आहे, 10 ते 12 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपण मंद आचेवर भाजून घेऊया। आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपली कढई गरम झालेली आहे। यामध्ये मी चण्याची डाळ थोडीशी गंध येईपर्यंत भाजून घेणार आहे। आता आपली डाळ थोडीशी भाजून झालेली आहे। आपण त्यामध्ये धने घालून घेणार आहे, बडीशोप घालून घेणार आहे, जिरे घालून घेणार आहे, मेथीचे दाणे घालून घेणार आहे, मिरे घालून घेणार आहे। आता हे सर्व आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये गॅस बंद करून तमालपत्र घालून घ्यायचं आहे। तमालपत्र तोडून घालायचे, लवंगा घालायचे, वेलची घालायची, जायफळ घालून घ्यायचे, कलमी घालून घ्यायचे, चक्री फूल आणि जावेत्री पण घालून घ्यायची आणि याला थोडं परतून घ्यायचं आहे। आपल्याला याला गॅस बंद करूनच गरम कढईमध्ये परतून घ्यायचं आहे थोडं। त्यानंतर आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची आहे, लाल सुक्या मिरच्या तोडून घालून घ्यायच्या। सुक्या मिरच्या काश्मीरी घेतलेल्या आहेत मी, यामुळे याला छान कलर येईल। आता आपल्याला याला गॅसवर ठेवून मंद आचेवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता आपले सर्व साहित्य भाजून झालेले आहे। आता आपण याला गार करून घेऊ। आता आपलं सर्व साहित्य थंड करून झालेलं आहे। याला मी एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे। आता मी सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आहे, 1 चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे, 1 चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे, 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपला मसाला छान बारीक करून झालेला आहे। याला आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। हा 6 महिने अजिबात खराब होत नाही। या मसाल्यामुळे भाजीला छान चव येते। तर आपण याला आता डब्यामध्ये भरून घेऊ। आपला आता हा मसाला छान बरणीमध्ये भरून घेतलेला आहे। या प्रकारे तुम्ही मसाला बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।